लाडक्या बहिणींनो, तुम्हा सर्वांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे. सकाळी 9 वाजल्यापासून KYC केलेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे 3,000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. तब्बल 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर महिलांना सर्वात मोठा दिलासा मिळालाय. अखेर लाडकी बहीण योजनेचा मार्च आणि एप्रिल महिन्याचा 3,000 रुपयांचा हप्ता थेट महिलांच्या खात्यावर आज मंगळवार 5 मे रोजी मिळत असल्याची माहिती समोर येत आहे. सकाळी 9 वाजल्यापासून आज मंगळवारी सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे मिळायला सुरुवात झाली आहे. कालसुद्धा पैशांचे वितरण झाले. सोमवारी अनेक लाडक्या बहिणींना कोणाला मार्च महिन्याचे 1,500 रुपये आले, तर कोणाला एप्रिल महिन्याचे 1,500 रुपये जमा झाले आहेत. परंतु तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय की ज्या लाभार्थी महिला शिल्लक राहिल्या होत्या, ज्यांनी KYC करून ठेवलेली होती, अशा महिलांना आज मंगळवारी 5 मे रोजी मार्च महिन्याचे 1,500 आणि एप्रिल महिन्याचे 1,500 असं दोन्ही महिन्यांचा लाभ 3,000 रुपये त्यांच्या बँक खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आहे. लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जर सोमवारी फक्त मार्च महिन्याचे 1,500 रुपये आले असतील, तर त्या महिलांना एप्रिल महिन्याचे 1,500 रुपये आज मंगळवारी जमा होतील. आज सरकारच्या माध्यमातून 18 जिल्ह्यांमध्ये पैशांचे वितरण जोरदार सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. शनिवारी सरकारच्या माध्यमातून पैसे मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी सोमवारी अनेक लाडक्या बहिणींना 6 जिल्ह्यांमध्ये पैसे मिळाले. ज्या लाडक्या बहिणी शिल्लक राहिल्या होत्या त्यांना आज 18 जिल्ह्यांमध्ये मंगळवारी पैशांचे वितरण सरकारच्या माध्यमातून व्हायला सुरुवात झाली आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी बहिणींना सांगितलंय की उन्हाळा आहे, ऊन भरपूर पडलंय, त्यामुळे पटपट पैसे काढून तुम्ही घरी घेऊन या, कारण सरकारच्या माध्यमातून कालपासून पैसे वाटपाला सुरुवात केली आहे. शनिवारी संध्याकाळी केंद्र सरकारच्या माध्यमातून जवळपास 4,700 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारला मिळालेला होता. त्यानंतर सोमवारी जवळपास 6 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाले. आता शेवटचे 18 जिल्हे शिल्लक राहिले होते. त्यांचे वितरण आज मंगळवारी सकाळी 10 वाजता बँका उघडल्या जोरदार सुरुवात झाल्याची माहिती समोर येत आहे. लाडक्या बहिणींनो, ही 100% खरी बातमी आहे, कारण आम्ही ज्या लाडक्या बहिणींना काल परवा पैसे मिळणार असं सांगितलं होतं, त्यांना दोन्ही महिन्याचे 1,500 + 1,500 रुपये येऊ लागले आहेत. परवा दिवशी पण आम्ही सांगितलं होतं त्यांना पैसे जमा झालेत. त्या महिलांना खरोखर त्यांच्या खात्यावर हे 3,000 रुपये दोन्ही महिन्यांचे जमा झालेले सुद्धा आहेत. स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय की देशातील 4 मोठ्या बँकांमध्ये आज मंगळवार 5 मे रोजी राहिलेल्या सर्व लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3,000 रुपये जमा होतील. मग देशातील 4 मोठ्या बँका कोणत्या आहेत, ज्या बँकेमध्ये तुम्ही सुद्धा खातं उघडलेलं नक्की असणार आहे? या सरकारी बँकांमध्ये जर खातं उघडले असेल तर सर्वात पहिल्यांदा आज तुम्हाला थोड्याच वेळात पैसे आल्याचा मेसेज पाहायला मिळणार आहे. स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी ही ऑर्डर दिली आहे, त्यामुळे पटपट महिलांना सर्वात पहिल्यांदा पैसे जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. आता लाडक्या बहिणींनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की सरसकट लाडक्या बहिणींना पैसे एका दिवशी सरकार नेमकं का वाटत नाही? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल की आम्हाला दररोज पैशांची वाट का बघावी लागते? लक्षात ठेवा, आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. एका जिल्ह्यामध्ये जवळपास 1 ते 1.5 लाख लाडक्या बहिणी राहत असतात. टोटल आपल्या बहिणींची संख्या जर बघितली तर 1,60,00,000 लाडक्या बहिणी संपूर्ण राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतात. 1,60,00,000 हा आकडा किती मोठा आहे? इतक्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर एकाच दिवशी पैसे जात नाहीत. सरकारच्या माध्यमातून नेहमीच 3 दिवस वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला असतो. हा कार्यक्रम नागपूर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठेवला होता. लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला शब्द पाळला आहे. यावेळी दोन्ही महिन्यांचे 3,000 रुपये सरकारने दिलेल्या शब्दाप्रमाणे पाळलेला आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झालेत. तुम्ही आत्ताच तुमचं बँक खातं पटपट चेक करून घ्या, कारण यामध्ये जवळपास 30 ते 40% महिला खेडेगावामध्ये ग्रामीण भागामध्ये राहतात. त्यामुळे कदाचित तुमच्या बँकेमध्ये पैसे आले असतील, परंतु तुम्हाला मेसेज यायचा अजून बाकी राहिला असेल, कारण कधीकधी खेडेगावामध्ये रेंज नसते, त्यामुळे मेसेज उशिरा येतो. परंतु सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय, आज मंगळवारी एकाही लाडक्या बहिणीला वंचित ठेवलं जाणार नाही, शिल्लक ठेवलं जाणार नाही. हे ऐकून मनावरचा भार हलका होतो. आता बघा, स्टेट बँक, पोस्ट आणि महाराष्ट्र बँक या तिन्ही बँकांमध्ये सर्वात जास्त महिलांनी खातं उघडलेलं आहे. तुम्ही सुद्धा याच बँकांमध्ये खातं उघडलं असणार. या तिन्ही बँकांतील सर्व अधिकाऱ्यांना एकनाथ शिंदे साहेबांनी खडसावून सांगितलंय की आधीच पैसे वाटपासाठी उशीर झालाय. महिला वाट बघून बघून कंटाळलेत. आपण जर वेळेवर पैसे दिले नाहीत तर त्या मतदान करणार नाहीत. त्यामुळे त्यांना पटपट पैसे देऊन टाका अशी ऑर्डर दिली आहे.
त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आज लवकरात लवकर पैसे बँकेत जमा व्हावेत यासाठी 3 टप्पे निवडलेत. 3 गट तयार करण्यात आलेत. आज दिवसभरामध्ये 3 टप्प्यांमध्ये तुम्हाला पैसे नेमकं किती वाजता जमा होतील, तुमच्या गावामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये किती वाजता पैसे येतील हे तुम्हाला 2 मिनिटांच्या आत सांगतो. आजची ही बातमी केवळ बातमी नाही, तर तुमच्या खात्यावर कोणाकोणाला 3,000 रुपये जमा होणार याची खरोखर संपूर्ण माहिती सांगणारा व्हिडिओ आहे. त्यामुळे फक्त 1 मिनिट लक्ष देऊन सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. सरसकट सर्व लाभार्थी महिलांना पैशांचे वितरण होणार आहे. सरकारच्या माध्यमातून डीबीटीचे बटन दाबले. लक्षात ठेवा, जेव्हा डीबीटीचे बटन दाबले जाते तेव्हा हमखास महिलांच्या खात्यावर पैसे जमा होतात. आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, काही लाडक्या बहिणींना या हप्त्यापासून पैसे मिळणार नाहीत. हे सांगताना जड वाटतं, पण वेळेत माहिती मिळाली तर काही गोष्टी दुरुस्त करता येतात. तुम्ही जर शेतकरी कुटुंबातील महिला असाल, म्हणजे तुम्ही कुणाची सून असाल, तुमच्याकडे शेत असेल आणि घरामध्ये PM किसान योजना किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता घेतलेल्या महिला असाल, तर यासाठी पहिला नियम लावण्यात आला आहे. यामध्ये जवळपास 3.5 ते 4 लाख लाडक्या बहिणी अपात्र करण्यात येणार आहेत. ज्या लाडक्या बहिणी आज व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांना सर्व काही माहिती मिळून जाणार आहे, कारण आजचा दिवस हा वाटपाचा शेवटचा दिवस आहे. आज जर पैशांचे वितरण तुम्हाला झाले नाही, मार्च-एप्रिलचे पैसे जमा झाले नाही, तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आलं असं समजू शकता. त्यामुळे आज जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. नेमका आज कोणाकोणाला पैशांचे वितरण होणार आहे, कोणत्या 18 जिल्ह्यांमध्ये होणार आहे, कोणाला वगळले आहे, कोणाला अपात्र करण्यात येणार आहे, सर्व माहिती तुम्हाला सांगणार आहे. नियम 1, वय. आज फक्त 25 ते 65 या वयातील महिलांना पैशांचे वितरण होणार आहे. बाकीच्या वयातील महिलांना आज पैशांचे वितरण होणार नाही. तुमचं जर वय 25च्या वर आणि 65च्या खाली असेल, त्याच बहिणींना आज मंगळवारी पैशांचे वितरण होणार आहे. बाकीच्या वयातील महिलांना 15 मेच्या पुढे पैसे वितरण होणार आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी तुम्ही महिला असाल आणि आत्तापर्यंत फेब्रुवारी महिन्याचे हप्ते घेतले असतील, मार्च आणि एप्रिल महिन्याचे 1500 रुपये कधी येणार अशी वाट बघत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. सरकारच्या माध्यमातून आता आधार कार्ड, बँक खात्याला लिंक असणाऱ्या महिलांचे नवीन नियम लागू झालेत. नियम 2, PM किसान किंवा नमो शेतकरी. तुम्ही जर घरामध्ये PM किसान किंवा नमो शेतकरी योजना घेत असाल आणि शेतकरी कुटुंबातील असाल, तर त्यांच्यासाठी वेगळी नियमावली लावण्यात आली आहे. तुम्ही पास होताय का बघा. नियम 3, 4 चाकी गाडी. सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलंय, तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल आणि घरामध्ये 4 चाकी गाडी असेल, तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही. हा नियम पहिला होता, परंतु आता 2 चाकी गाड्यांबद्दल सुद्धा एक नवा नियम आलाय. तुमच्या घरामध्ये एक जरी 2 चाकी गाडी असेल, तर कोणता नियम लावण्यात आलाय याची माहिती सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. अनेक लाडक्या बहिणी आहेत. सरकार काय म्हणतंय की गोरगरीब महिला ज्या आहेत त्यांनाच इथून पुढे पैशांचे वितरण होईल. ज्या महिला श्रीमंत झाल्यात त्यांना 1 रुपयाही पैशांचे वितरण होणार नाही. नियम 4, उत्पन्नाचा दाखला. मागच्याच महिन्यामध्ये तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी 2025 या मागच्या वर्षाचा उत्पन्नाचा दाखला मागितला होता. तुम्ही अपलोड केलाय का बघा. लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला होता, त्या ठिकाणी तुम्हाला 2025 या मागच्या वर्षाचा नवीन उत्पन्नाचा दाखला द्यायला सांगितलं होतं. त्याचं कारण म्हणजे सरकार काय म्हणतंय, तुम्ही 2025चा हप्ता घेत होता, तर ते उत्पन्नाचा दाखला 2024चा होता, परंतु हा 2026 वर्ष आहे आणि 2025 या मागच्या वर्षाचा उत्पन्नाचा दाखला बघणार आहे सरकार. कारण तुमचं जर उत्पन्न वाढलं असेल तर तुम्हाला पैशांचे वितरण होणार नाही. 2.5 लाखांपेक्षा 1 रुपयाही वर तुमचं उत्पन्न गेलं असेल तर तुम्हाला पैशांचे वितरण होणार नाही. नियम 5, जमीन. तुमच्या नावावर किंवा तुमच्या वडिलांच्या किंवा पतीच्या नावावर 10 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्हाला श्रीमंत महिलांच्या यादीमध्ये ढकललं जाईल आणि तुम्हाला तर माहीत आहे, श्रीमंत महिलांना सरकार 1 रुपयाही पाठवत नाही. त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर 10 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर अशा महिलांना पैसे वितरण होण्यासाठी मोठा अडथळा असणार आहे. कारण सरकार म्हणते, आम्ही गोरगरीब गरजू महिलांसाठी योजना काढली आहे. फक्त गोरगरीब महिलांनाच पैशांचे वितरण करण्यात येणार आहे. आज वार मंगळवार 5 मे रोजी कोणत्या लाडक्या बहिणींना कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामधील कोणत्या गावामध्ये पैशांचे वितरण होणार आहे याचीच माहिती अगदी 2 मिनिटांच्या आत समजावून सांगणार आहे. आता त्या टप्प्यावर आपण आलो आहोत ज्यामध्ये जिल्ह्यांची यादी तुम्हाला झटपटपणे सांगण्यास सुरुवात करत आहे.
सर्वांनी आपला जिल्हा आणि तालुका आहे का ते लक्ष देऊन वाचा. अहिल्यानगर जिल्हा: अकोले, कर्जत, कोपरगाव, जामखेड, नगर, नेवसा. धाराशिव जिल्हा: तुळजापूर, उमरगाव, लोहा, कळंब, भूम. छत्रपती संभाजीनगर जिल्हा: फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, गंगापूर, पैठण, खुलताबाद. कोल्हापूर जिल्हा: आजरा, पन्हाळा, हातकणंगले, भुदरगड, राधानगरी, शहावाडी. जळगाव जिल्हा: चाळीसगाव, चोपडा, मुक्ताईनगर, जामनेर. जालना जिल्हा: परतूर, घनसावंगी, मट्टा, जाफराबाद. या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना, या तालुक्यांमधील लाडक्या बहिणींना पैशांचे वितरण होण्याची शक्यता आहे. नंदुरबार, नांदेड, नागपूर, नाशिक, परभणी, पालघर, पुणे, बीड, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ, रत्नागिरी, रायगड, लातूर, वर्धा, वाशिम, सातारा, सिंधुदुर्ग, हिंगोली या भागातील गोरगरीब महिलांना लवकरच पैशांचे वितरण त्यांच्या बँक खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. तुमचा जिल्हा यात आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला 3,000 रुपये आले का हे देखील जरूर कळवा. तुम्हाला ही जी माहिती सांगितली ती एक शक्यतेवर आधारित आहे, अंदाजावर आधारित आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे जर तुम्ही लाभार्थी असाल तर अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या आणि मगच माहिती घ्या अशी सूचनासुद्धा सांगण्यात आली आहे. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. स्वतःची काळजी घ्या, माहिती मिळवत रहा आणि योजनांचा पुरेपूर लाभ घ्या. धन्यवाद.